पावलं त्याला दिसतात. भगवंत आपल्याला सोडून गेला का काय? आणि पण भगवंत कसा असतो, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो तुमच्या सन्निधीच असतो. तेव्हा भगवंताला तो विचारतो की भगवंता तू मला संकटात सोडून गेलास? नाही, ती 2 पावलं दिसतात ना ती माझी आहेत बरं, कारण तुला मी कडेवर घेतले ना. अरे वा. म्हणजे कशी लेकराला आई कडेवर घेते संकटामध्ये, तसा भगवंत असतो. म्हणून तुका म्हणे कोण म्हणजे असं भगवंताची भक्ती करणाऱ्याला भगवंताने बाजूला केलाय, त्याला उपेक्षित केलंय असं एकही उदाहरण आपल्याला भूतलावर सापडणार नाही. पण भक्तांनी सुद्धा निर्धाराने ही भक्ती करायला पाहिजे. निर्धार हे वर्म, एखाद्या गोष्टीचं कसं वर्म असतं तसं भक्तीचं काय वर्म आहे, तर निर्धारता आणि निष्कामता. म्हणून पुढच्या चरणामध्ये ते आपल्याला सांगतात, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास वास आणि कांची. आपण काय करतो, माझा हा मित्र येईल मदतीला, ही माझी मैत्रिणी, पण भगवंत येईल असं म्हणतो का पहिल्यांदा? नाही. मग भगवंतावर अशी आपली निष्ठा असायला पाहिजे. तर त्यांनी कशी निष्ठा असायला पाहिजे, तर निष्काम असायला पाहिजे. आपण सगळी भक्ती करतो ती सकाम करतो. बघा, आपल्या मुलीला स्थळ चांगलं मिळू दे, सत्यनारायणाची पूजा झाली, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू दे, तुला 5 नारळांचं तोरण बांधले, अशी काहीतरी लालूच दाखवल्याशिवाय किंवा त्याच्या मागे कामना असल्याशिवाय आपण भक्ती करत नाही. म्हणजे संतांची भक्ती ही निष्काम असते, पण आपली सकाम असते. त्याच्या मागे काही ना काहीतरी आपल्याला लाभ व्हावा, म्हणून निष्काम भक्ती करणं हे महत्त्वाचं. आणि त्यानंतर निष्काम निश्चय, त्या भक्तीमध्ये निश्चयता असायला पाहिजे. अगदी साधं उदाहरण की एक गरीब स्त्री होती आणि तिची मैत्रीण तिला सांगते की अगं तुझी सांपत्तिक स्थिती जर सुधारायला हवी असेल तर वैभव लक्ष्मीचं व्रत कर शुक्रवारचं. आता झाले 2 शुक्रवार झाले आणि एवढ्यामध्ये तुझ्याच सासूबाई येतात आणि त्या म्हणतात, अगं दत्त आहे ना, त्याच्यामध्ये 3 आहेत की नाही, ब्रह्मा विष्णू महेश, तू आपले गुरुवार करत जा. आणि म्हणून गुरुवार करायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर मावस सासूबाई येतात, त्या म्हणतात कशाला सगळ्यांच्या पाठीमागे, अगं अल्पसंतुष्ट असा शंकर, सोमवार करत जा, लवकर तुला पसंत. आता गुरुवार सोडते आणि सोमवार करते. आता असं चालेल का? हो. अशी चंचल मनोवृत्ती असली तर कुठलाचा भगवंत, म्हणजे असं एक सांगतात उदाहरण की 2 जण नावेत बसलेले आहेत, एक मुसलमान आहे आणि एक हिंदू आहे. आता नाव मध्यावर गेले आणि नावेला खडक लागलाय आणि मध्ये पाणी शिरायला लागलं. आता नावाडी म्हणतोय की त्याला पोहता येत आहे, त्याने पोहा, मी चाललो, म्हणून तो उडी मारून निघून गेला. आता जो मुसलमान होता ना, त्यांनी या अल्लाह असं म्हटलं आणि पाण्यामध्ये उडी घातली. पण हिंदू कोण होता, तो कसा होता, हे भगवती माझ्या पाठीशी ये, मला सांभाळ करायला ये. आता भगवंतानी भगवतीचं रूप घेईपर्यंत, हे रामराया आता ते साडी सोडून तांबर नेसायला पाहिजे की नाही, म्हणजे ह्याच्यात वेळ गेला. असं करता करता गणेशाला बोलवलं, दत्ताला बोलवलं, म्हणजे कुठल्याच रूपामध्ये भगवंताला येता येणार. अशी संचलता काय उपयोगाची. म्हणून निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, आपला विश्वास हा भगवंतावर असायला पाहिजे. अहो एखादा मित्र दगा देऊ शकतो, पण पांडुरंग विठ्ठल हा आपल्याला कधीही दगा देत नाही. म्हणून कारण निष्ठा ही कशी असावी, तर ध्रुव बाळासारखी असावी. असं म्हणतात की नाही की त्याने 6 वर्षाचा असताना सुद्धा त्याची चंचल वृत्ती झाली का. वडिलांनी सांगितलंय, नको जाऊ देईन एक
मग 5 गावं देतो, मग 1 देश देतो, अर्ध राज्य देतो, पण निष्ठा ठरलेली नाही. अशीच निष्ठा पतिव्रतेची असते. बघा, फलनिमित्ती म्हणून कुठे त्यागावी काहरी गुणासक्ती, धीरनंदाचे साधी